शक्तीपीठबाबत लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसोबत असल्याचे आमदार सुहास बाबर यांनी सांगितले। शक्तीपीठबाबत लोकांमध्ये मतांतरे आहेत। काही लोकांना शक्तीपीठ नको तर काहींना शक्तीपीठ हवा आहे असे वाटते। राज्यात केवळ 750 किलोमीटर चौपदरी रस्ता आहे। विटा, कुमठे, मिरज, म्हैसाळ ते संकेश्वरपर्यंत चौपदरी करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे। आम्ही शेतकरी विरोधात नाही, मात्र इंडस्ट्रीजसाठी पायाभूत सुविधा गरजेच्या असल्याचेही त्यांनी सांगितले। या विषयाचा थोडा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। दादा म्हणले ते अगदी रास्त आहे की एक्झिस्टिंग रोडला पॅरलल अलाइनमेंट आहे आत्ताच्या असलेल्या रोडची। आत्ता असलेल्या रोडचं ट्रॅफिक बघता 30% रेव्हेन्यू जनरेट आहे फक्त या टोल नाक्यात। तर हा रोड व्हावा का हा न व्हावा ह्या विषयावरती बरंच आता वादन चालू आहे। दादा म्हणतात की काही लोकांच्या अपेक्षा व्हायला पाहिजे, काही लोकांच्या अपेक्षा व्हायला नाही पाहिजे। मी आमच्यातली शक्तीपीठच व्हावा या हिशोबानं पण आमच्यातली अलाइनमेंट देऊन, समजा पंढरपूरपासून दिगंजीपासून आटपाडीपासून बेवघाट विटा आणि गडकरी साहेब आता विट्यापासून बेंगलोरपर्यंत नाही पण आपल्या कुमठेपाड्यापासून मिरज आणि पुढं म्हैसाळपासून संकेश्वरपर्यंत फोर लेन करतात। म्हणजे मला काय माहिती किंवा जो सर्वे झाला त्याचं पण 4 लेन करतात, तो तसा कनेक्ट करावा अशी अलाइनमेंटचं मी पत्र जेव्हा घेऊन गेलो तेव्हा अधिकाऱ्यांशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा एक गोष्ट मात्र अत्यंत खरी आहे। ती गोष्ट अशी आहे की ह्या देशामध्ये गुजरात जेव्हा डेव्हलप होत होतं ना तेव्हा सगळ्यात जास्त राष्ट्रीय महामार्गांच्या आणि 4 लेनचे जर उपलब्ध कुठं असेल तर ते गुजरातमध्ये। आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त 750 किलोमीटरचं 4 लेन रस्ता अवेलेबल आहे। जर भविष्यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर न्यायचं असेल तर आपल्याला नॅशनल हायवेची संख्या वाढवणं, 4 लेनचे रस्ते वाढवण्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही। दादा म्हणजे ते अगदी खरं आहे। जो आता गडकरी साहेबांनी ग्रीनफील्ड हायवे डिक्लेअर केला आहे तो इंडस्ट्रियल कॉरिडॉर होण्याची शक्यता जास्त आहे। पुणे मुंबईला कधी ना कधीतरी सॅच्युरेशन आहे। जर इंडस्ट्री यायची असेल तर आपल्याला ह्या डेव्हलपमेंट झाल्याशिवाय ऑप्शन नाही। मी काय शेतकऱ्यांच्या विरोधात